दीक्षा दे गो माय. उमा, अहो ऐकलं का? त्या इंदाच्या सणाला पोर झाला. वय ऐकलंय. आपल्या नशिबी पोराचा सुख आहे का नाही कोणाच ठाऊक. पारू मग पाटील बुवा आज कोणाचा नंबर? बाजी मारली पटकन. नशीब काढलंच नाही का? चांगलं आहे लेका. आमच्या नशिबी कधी देवी पावते कोणाच ठाऊक. का रे मोरप्या, काय झालं तुला? अरे देवीची कृपा तर समद्यांवर असती. असं असतं तर मला बी पोर झालं असतं. है का आता? बरं जाऊ दे. पाटील बुवा आता तुम्हीच काहीतरी उपाय द्या. एक उपाय आहे तसा. तुला एक लेख आहे नो, देवीची सेवा करायला देशील का? तुला पोर बी होईल. विचार करून सांगतो. येतो मी. काय गो एवढ्या रातचे इथं का बसलात? काय नाही, जातो झोप. सांगा तर. पाटील व भेटले होते. पारूला देवीच्या सेवेला द्यायचा म्हणत होते. काय त्या पाटलाचं डोसकं बिस्कं फिरलं की काय? उमा, पाटील बुवा आहेत ते. त्यांच्याबद्दल एक अपशब्द पण खपून घेणार नाही. जी वासडीन बुवाच्या रूपात देवीनेच कौ दिलाय बघ. ते मोडाचा काय? होय, लय दिवसापासून जड जाते पारूला. मी तुम्हाला सांगणारच होते, पण मी माझ्या पोटच्या पोरीला द्यायची नाही. काय म्हणजे पाटील बुवा खरं होते. उद्याच्या उद्या पारूला अक्काबाईकडे घेऊन जायचं. जो मध्ये येईल मग तो हाय आणि मी हाय. अहो काय रे मोरप्या, आज तुझी वाट जोगतिनीकडं? ते पाटील बुवाने धाडले अक्काबाईकडं. जट आली आहे ना व लेकीला अक्काबाईकडे घेऊन आलंय. या इकडं. ये ग बाई, ये इकडे ये. बघू बर. येल्लो आयचा नावाचा येल्लो आयचा कौल झाला आहे. पोरीनी नशीब काढली आहे. तुझ्या घरी आईची लेक जन्माला आली आहे. पाटील बाबी हेच म्हणत होते, पण मला बी पोर होईल ना? होय, पोर होईल. पैक अडक सगळं येईल. पारूला जोगतीन कर, समद ठीक होईल.
पैशाच्या हौसेपोटी अख्ख्या गावाची जोगतीन झालीये. किती दिवस पोटच्या पोरींना या नराधमाच्या हाती करणार? किती दिवस हे लांडगे आईच्या नावानं आमचे लचके फोडणार? किती दिवस?